ओके. आणि केसांची काळजीबद्दल काय सांगशील? हे आतून खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर तुमचा ट्रेस लेवल किती आहे याच्यावरती तुमचे स्किनचं आणि हेअरचं आरोग्य राखलं जातं. तुम्हाला ट्रेस खूप असेल तर तुमचे केस खूप जाणार. ओके. येस. सगळ्यात महत्वाचं शॅम्पू. आता बऱ्याच लोकांना वाटतं की शॅम्पू केल्यामुळे केसांचं आरोग्य वाढू शकतं, त्याचबरोबर केस चांगले होऊ शकतात. आता बऱ्याच महिला आमच्याकडे येतात, एखादा भारीचा शॅम्पू सांगा त्याच्याने केस चांगले होतील. पण शॅम्पू केस चांगले करूच शकत नाही. त्याचा गुणधर्म धुणे आहे. केसांना स्वच्छ ठेवणे हा गुणधर्म आहे त्याचा. मग केसांना कोण चांगलं करू शकतं? तर तुमचा आहार, तुमची झोप आणि त्यालाच तुम्ही कसं स्वच्छ ठेवता. आणि शॅम्पू जो आहे तो मोस्टली तर आपले हेअर जे आहेत त्याचा जो पीएच आहे तो 5.5 आहे. आणि तुम्ही जर शॅम्पू कुठे पीएचचा वापरता हे खूप मॅन्डेटरी आहे की तुम्ही किती पीएचचा शॅम्पू वापरता. तर तुम्ही 3.5, 4 आणि 5 पीएचचा जर शॅम्पू वापरत असाल तर तो हेल्दी आहे तुमच्या केसांसाठी. ओके. पण तुम्ही 6च्या पुढे जर शॅम्पू वापरत असाल तर तुम्ही तुमच्या केसांचं नॅचरल बॅक्टेरिया जो असतो, जो गुड बॅक्टेरिया, तर तो सगळा खराब करून टाकण्याचं, वृक्ष करण्याचं काम करतो, अल्कलाईन करण्याचं काम करत असतो. तर शॅम्पू निवडते वेळेस तुमच्या केसांचा पीएच जाणणं फार महत्वाचं आहे, किंवा शॅम्पूचा पीएच पण जाणणं महत्वाचं आहे. आता स्वतःच्या केसाचा ज्यावेळेस आपण पीएच पाहतो त्यावेळेस तुम्हाला एक एम्प्टी ग्लास घ्यायचा आहे, काचेचा, पूर्ण भरायचा आहे. स्वच्छ धुतलेला एक केस तुम्ही तोडून त्या ग्लासमध्ये टाकायचा आहे. जर तो केस तुमच्या केसाच्या तळाला ग्लासच्या तळाला गेला तर तो ड्राय आहे, मध्ये तरंगला तर तो आहे नॉर्मल, आणि तो वरी तरंगला तर तो आहे ऑइली केस तुमचा. मग त्या अकॉर्डिंगली आता मार्केटमध्ये खूप सारे शॅम्पू उपलब्ध आहेत. ड्राय केसांसाठी वेगळे, नॉर्मल केसांसाठी वेगळे आणि ऑइली केसांसाठीचे वेगळे. मग अकॉर्डिंग टू युअर हेअर तुम्ही तुमचा शॅम्पू निवडू शकता.